अलीकडच्या कालखंडामध्ये मुंबईमध्ये थोडंसं वातावरण दूषित झालं होतं, त्याला जबाबदार कोण? तुम्हाला काय वाटतं, फॉल होती का नव्हती? नाही, आपली गाडी फॉल नव्हती. कारण सर अनेक लोक तुम्हाला म्हणते सुंदरला तुम्ही 2 दिवसाला 3 दिवसाला पळवता. म्हणजे पहिली गोष्ट सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न पडला की तुम्ही पहिल्यांदाच राहुल भाई बरोबर शिरत धरली, म्हणजे ही कुठली टॅग? त्याच्याशी मैत्री का करताय, त्याला सहकार्य का करताय, म्हणजे की अशा पद्धतीने म्हणतात. पण नक्कीच ज्या माणसानं मला अडचणीत असताना माळशिरस हिंद केसरीला मदत केली, त्याच्यामुळे सर्जा सुंदरचा 21 लाख रुपयांचा करार केलाय. कुणाला माहित आहे का नाही माहित नाही, त्या संदर्भातले ऑफिशियल झालंय काय माहिती का, मैदान खेळताना सुद्धा मैत्री पाहिली जाते. म्हणजे याच्या विरोधात बैल द्यायचा नाही, त्याच्या विरोधात बैल द्यायचा नाही. आता मी पण वायदी घ्यायला सुरुवात केली, खरं सांगतो. प्रत्येक वेळेस प्रत्येकाचा बैल, आता आज तुमचं वासरू किती चांगलं पळते बघताय, म्हणजे भविष्यात बैलगाडी क्षेत्रात नुसतं बैल पळून सर चालतोय का थोडं पैसे लागतात? बैल तिथपर्यंत यायला सर किती पैसे घालवलं? सुंदर 61 लाख रुपयाला मागणी आहे, पार्टी आहे, काय करायचं टीका करत असं मागणं आहे. 61 लाखाला आपण सर्जा घेतला, त्याच्यानंतर बायानं 20 लाखाची बैल घेतली. सगळीकडे जिंकताय फलटणच्या मैदानात, तुम्हाला दोन्ही पण नाराज. हा नक्की, म्हणजे कोण खिशात लिंबू घेऊन येते, खिशात अंगारा घेऊन येते, कुठं फाटीच्या समोर खिशात हात उभं राहायचं नाही. आता लय जण म्हणतात सर तुम्ही काय बांधी करताय, सरांची बांधी हुकमी एक्का पाहिजे. नाही नक्कीच पाहिजे. तुमच्याकडे हुकमी एक्का कोण? 24 तारखेला सर्जा सुंदर वर्सेस वरदान महबूब ही लढत होणार आहे आणि 24 तारखेला आपली बैलजोडी जाणार आहे. अजूनपर्यंत कुठे मी एक्सपोज केलं नव्हतं रात्री. मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन ही दाबा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण फलटणला आलतो, थोडं काम होतं, सरांच्या अकॅडमीवरून जावं म्हटलं. सर कालचा विषय लय गाजला, काय विषय झाला? नक्कीच काल रहाटणीला ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त मैदान होतं. मैदानामध्ये सेमी क्रमांक 7 खऱ्या अर्थानं खूप चर्चेचा विषय होता. चर्चा अशी होती की कारण कुठं ना कुठं तरी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं घातलेल्या नियमांची पायमल्ली आणि कुठंतरी थोडासा मला पार्सलिटीचा तिथं काही गोष्टी दिसल्या. म्हणजे काही पंचांचे निर्णय, कमिटीचे निर्णय, परत कमिटीवर गाडा मालकांनी आणलेला दबाव, त्या दबावाला परत कमिटी झुकली, परत सेमीला गेलेली गाडी, अशा खूप काही गोष्टी होत्या ज्या वादग्रस्त होत्या, बैलगाडी क्षेत्रासाठी चुकीच्या होत्या. काल तुम्ही स्वतः तिथं पाहिलं सुद्धा, प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलं कशा प्रकारे बकासूर आणि सर्जाच्या गाडीवरती अन्याय झाला. पण याच्यातनं खूप काही शिकण्याजोगं आहे आणि नक्कीच आपण त्याच्यातनं शिकू आणि कुठं ना कुठं तरी ही शर्यत एका विशिष्ट नियमांमध्ये चालेल याच्यासाठी प्रयत्न करू. सर खाली गेल्यानंतर परत माघारी करायला, आणि अनेक लोकांचं म्हणणं होतं की बाबा खाली गेला बकासूर पाय आणि परत माघारी आला. बरोबर आहे. कारण सेमी क्रमांक 7 मध्ये निकाल स्पष्ट होता, तरी पण नंतर पंचांना निकाल बदलला, दुसऱ्या गाडीला निकाल दिला. परत आम्ही पंचांशी बोललो, मदत घेतली, काही तांत्रिक गोष्टी होत्या त्या गोष्टी क्लिअर केला आणि परत आमच्या गाडीला सुद्धा निकाल दिला, म्हणजे सामना दिला. सेमीमध्ये 2 गाड्या त्यांना पात्र केला, आपली गाडी आणि दुसरी जी अगोदर निकाल दिला होता. त्याच्यानंतर आयोजकांशी बोलणं झालं, गाडी खाली गेली. गाडी खाली गेल्यानंतर आयोजकांचं असं मत होतं की सर जर तुमची गाडी लागली तरी आम्ही तुम्हाला बक्षीस देणार नाही, तुम्हाला उत्तेजनार्थ काहीतरी बक्षीस देऊ. चला म्हटलं, चला ठीक आहे, आपण काही बैलगाडी क्षेत्र पैशासाठी खेळत नाही, पण खऱ्या अर्थानं आपली गाडी लागलेली असताना सुद्धा त्यांना गाडी दिली नव्हती. परत गाडीने निकाल घेतला, निर्णय बदलला त्यांनी आणि आपली गाडी खाली गेली. खाली गेल्यानंतर काही बोटावर मोजण्याजोगे बैलगाडा मालक होते जे आम्हाला विरोध करत होते की आम्ही ह्या गाडीला पळूच देणार नाही, आम्ही तर तास क्रमांक 8 वरनं कडनच पाळणार होतो. मात्र काही बैलगाडा मालक होते, उदाहरणार्थ जावेद भैया पळू म्हणत होते, दैवत गोवेकर पण आम्हाला पळू म्हणत होते, पण बाकीचे काही जे बैलगाडा मालक होते ते आम्हाला विरोध करत होते की बाबा तुम्ही पळूच नका, ही गाडी जर पळणार असेल तर आम्ही बाकीच्या गाड्या पळणारच नाही. तर या बैलगाडी मालकांना माझं सांगणं आहे की ज्यावेळेस महान भारत केसरीला शेवाळे आबांची बावऱ्याची गाडी सेमीला फॉलो होती, ती गाडी सुद्धा सामना निकाल दिल्यानंतर त्या गाडीला निकाल दिला. त्याच्यानंतर फलटणच्या मैदानामध्ये 3 गाड्या सेमीफायनलला घेतल्या, त्यावेळेस सुद्धा कोण बोललं नाही. त्याचबरोबर आता 1 BHK फ्लॅटचं मैदान झालं, त्याच्यावेळेस सुद्धा सेमीला 2 गाड्या फायनलला पळवल्या, त्यावेळेस बैलगाडा मालक कोण बोलले नाही. म्हणजे हेच बैलगाडा मालक होते जिथं हेही उपस्थित होते. महान भारत केसरीला सुद्धा याच्यातले काही बैलगाडा मालक फायनलला होते, त्याच्यानंतर 1 BHKच्या मैदानाला पण यातले काही गाडा मालक फायनल होते. म्हणजे आमच्या बरोबरच असं का? खऱ्या अर्थानं आता शेवटी तो तुमचा निर्णय आहे. आम्ही बक्षीस पण मागत नव्हतो, मात्र आम्ही आमची गाडी फायनलला पळवा म्हणत होतो. मात्र सुनील मोरेंना आम्हाला आव्हान केलं होतं, सर
चला होत असतं एवढ्या तेवढ्या गोष्टी, तुम्ही आमच्या विनंतीला मान द्या. म्हणून सुनील मोरे यांनी विनंती केली आम्हाला की सर तुम्ही गाडी पळवू नका, म्हणून आम्ही बैल खाली घेऊन आलो. सर तुम्हाला काय वाटतं फॉल होती का नव्हती गाडी? नाही, आपली गाडी फॉल नव्हतीच, कारण निकाल घेतल्यानंतर गाडी तासात गेली होती. निकाल घेतल्यानंतर गाडीच्या तासावरनं गेली होती, म्हणून आमची गाडी फॉल नव्हती. आमचं मत हेच होतं की निकाल झालाय त्याच्यामुळे आमची गाडी लॉबी कशी. काय काय लोकांचं असं पण म्हणणं होतं की निकालाच्या आधीच तासाला गाडी. नाही, निकालाच्या अगोदर तासाला गाडी गेलीच नव्हती. आम्ही त्या संदर्भात पाहिलं पण, आणि ज्यावेळेस जर नसतीच गाडी लॉबी असते तर आम्ही घेतलाच नसता. कारण जिथं आपली चूक आहे तिथं मी भांडणारा नाहीच. आणि त्याच्यानंतर सुद्धा ज्यावेळेस आमची गाडी दिली त्यावेळेस आम्ही फक्त म्हणत होतो की आम्हाला पळू द्या, बाकीची आमची काहीच इच्छा नव्हती. आम्हाला 1 रुपया बक्षीस नको होतं. बरं, जरी तुम्ही 1 नंबर जर केला असता तर 2 नंबर करण्याला 1 नंबर दिला. आम्ही 1 नंबर केला असता तरी आम्ही सांगितलं होतं आम्हाला 1 रुपया नको, ज्यानं 2 नंबर केलाय त्याला 1 नंबर द्या. बरं सर, आता फाट्याचा प्रॉब्लेम म्हणताय का? म्हणजे आता कसं होतंय माहिती आहे का, ह्या गोष्टी पण खाली सुट्टीचे पण बघितलं पाहिजे. कारण कसं होतंय, महान भारत केसरीला मला वाटतंय त्यांनी मैदान एका दिवसात उरकलं होतं. हो बरोबर आहे. आता कसं होतंय माहितीये का की या महाराष्ट्रामध्ये एक शर्यत आणि एक नियम ही पद्धत लागू झाली पाहिजे. म्हणजे जिथं जिथं 3 फेऱ्याचं मैदान आहे ना तिथं संबंध महाराष्ट्रात एकच नियमावली असलं गरजेचं आहे. उदाहरणार्थ होतंय काय, कुठं कुठं लॉबी टचला निकाल असतो, कुठं तास पलटीला निकाल असतो, कुठं तासातनं गाडीवर आली तरी निकाल असतो. म्हणजे इथं नियमामध्ये काही नाही. कारण काय, कुठं फाटी 12 फुटाची, कुठं फाटी 14 फुटाची, कुठं फाटी 15 फुटाची, कुठं फाटी 16 फुटाची. म्हणजे ह्याच्यात तर कुठेतरी ते एक सुसूत्रता आणली पाहिजे. काय होतंय की काय काय लोक म्हणतात मग आमच्याकडे रानाचं एवढं आहे, पल्ला कमी जास्त असू द्या, 850 असेल, कुठं 900 असेल, कुठं 950 असेल, तो आम्ही समजू शकतो. पण जी रुंदी आहे फाट्याची ती एकसारखीच पाहिजे. म्हणजे 15 फुटाच्या फाट्या ना तर संबंध महाराष्ट्रात 15 फुटाच्याच फाट्या. परत तुमच्या पुढे प्रश्न उपस्थित होईल की सपोज जर सर आता एखाद्या ठिकाणी अंतरच कमी, एखाद्या ठिकाणी अंतरच कमी, तर अशा ठिकाणी तुम्ही करणार काय? म्हणजे सपोज जर तिथं 10 फाट्या असेल तिथं 8 टाका ना तुम्ही, 8 64 गट घ्या, जेणेकरून काय होईल की सर्व महाराष्ट्रात एकाच साईडच्या फाट्या होतील. जेणेकरून एकच निकाल ठेवा, संपूर्ण महाराष्ट्रात निकाल ठेवा, लॉबी टचला निकाल, कुठं जाईल तिथं लॉबी टचला निकाल. गावागणीच निकाल बदलतात, तालुक्यागणीच इथं नियम बदलतात, तर त्या नियमांना काय अर्थ राहत नाही. म्हणजे कुठं लॉबी टचला निकाल दिला जातोय, कुठं तास पलटीला निकाल दिला जातोय. म्हणजे या गोष्टी ज्या चालल्या त्या चुकीच्या आहेत. बरं, आता काल महाराष्ट्राची लाडकी जोडी पळाली, कसं चालतं पाहिजे काय? नक्कीच पायरा झाला होता. आमचे रणजित बनसोडे जे समालोचक आहेत त्यांना पायरा करून दिला होता, आणि पहिल्यापासून ही गाडी चांगली पळते. मला वाटतं आतापर्यंत ही पहिल्यांदाच असं झालंय की ही गाडी गुलालात राहिली नाही. म्हणजे पहिल्यांदाच सेमीफायनलला या गाडीची हार झाली, आणि आतापर्यंत जेवढ्या वेळेस बाकासुर आणि सरजा ही गाडी जी पळली तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस गाडी गुलालात राहिली. पहिल्यांदाच झालं. त्याला नानानं पण गाडी ती चांगली आणली, एक नंबरवर लागली गाडी. ज्यावेळेस सेमीला त्यावेळेस गाडी उतरल पुढे असं वाटत होतं तुम्हाला? नक्कीच गाडी आम्हाला त्या बैलजोडीवर विश्वासच आहे. ती गाडी जर कुठं जरी लागली तर ती गाडी लागणारच होती. आम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहेच, आणि नक्कीच त्या पद्धतीने गाडी लागली पण होती. बरं, आता सर मुंबईला हे विषय झाला कालचा. मुंबईला तुम्ही सुंदर पळवला, मुंबईची पहिलीच बिनजोड, आणि म्हणजे ह्याच्या आधी एक जी बिनजोड झाली ती मोठ्या बरोबर, परंतु ती पण ह्यानं म्हणजे आनंदानं जिंकली. कारण मन जिंकली होती. कारण आपण 26 जानेवारीच्या मैदानाला गेलो होतो, आणि मथुर आणि हा होता लक्षा होता इथे, आणि सरजा आणि भारत होते. खूप गाडी चांगली पळाली होती. मथुर बरं त्या पद्धतीनं पळलो, त्यावेळेसच खऱ्या अर्थानं तिथं हार झाली होती, पण मन जिंकली होती. तिथं मन जिंकली म्हणूनच आपल्याला मथुर सोबत शर्यत करायला लागली. म्हणजे मथुर सोबत आपण तिथं त्याच्यामुळे तर काय झालं, जिंकलो. त्याच्यामुळे तो फायदा झाला. दुसरी शर्यत आपण मथुर सोबत पडलो आणि जिंकलं. आणि आज तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, अजूनपर्यंत मी कोणाला सांगितलं नाही पण आज सांगतो, 24 तारखेला सरजा सुंदर वर्सेस वरदान महबूब ही लढत होणार आहे, आणि 24 तारखेला आपली बैलजोडी जाणार आहे. अजूनपर्यंत कुठे मी एक्सपोज केलं नव्हतं. रात्री शर्यत आपली जुळली आहे, आणि बदलापूर फाटीवरती ही शर्यत जुळली आहे. या निमित्तानं तुम्हाला सांगतो की 24 तारखेला तुम्ही ती शर्यत पाहण्यासाठी या. सरजा सुंदर घरची गाडी सुंदर. सरजा पहिल्यांदाच मुंबईत बिनजोडला 24 तारखेला पळणार आहे, आणि तो पण जो वरदान आणि महबूब या गाडीच्या विरोधात चांगली गाडी ती पण. सुंदरला पब्लिक का? सुंदर पब्लिकनच पळणार. सुंदर पळतोच.
सुंदर बद्दल काय सांगताल हो सर? सुंदर सर्जापेक्षा सुंदर तुमच्या मनात घर जास्त केलं. नक्की सुंदरच आहे. नावाप्रमाणे कामगिरी सुद्धा सुंदर करतोय आणि नक्कीच एक भविष्यातील महाराष्ट्राच्या बैलगाडी क्षेत्रातील एक चांगल्या पद्धतीचा तो नाव करण्याचा प्रयत्नशील आहे. नक्कीच त्याची पायाभरणी सुद्धा त्यात आत्ता झाली. बघा की मी नशिबवान मानतो आणि सुंदर सुद्धा नशिबवान आहे. आज महाराष्ट्रातले जेवढे टॉपचे बैल आहेत त्या बैलात त्याला पळायचा अनुभव नशीब मिळत. मथुर सोबत पळलाय तो, बकासूर सोबत पळलाय, बलमा सोबत पळलाय, हिंद केसरी घरणिकीच्या राजासोबत पळलाय, हिंद केसरी पुसेगावच्या द्वारलीच्या हरण्यासोबत पळलाय, म्हणजे त्याच्याबरोबर MM नानांच्या राजासोबत पळलाय. म्हणजे आजकालच्या ह्यातील जी काही टॉपची बैल आहेत या एरामधली त्या सगळ्या बैलांवर तो पळलाय आणि त्यांच्या तोडीच तोड पळलाय, बरोबर पळलाय. असं कुठं पण कुठल्या पैरात असं वाटत नाही की सुंदर कुठं कमी पडलाय. सर अनेक लोक तुम्हाला म्हणते सुंदरला तुम्ही 2 दिवसाला 3 दिवसाला पळवता, म्हणजे दाट पडतोय, दाट होतंय सुंदरला. म्हणजे तुमच्यासाठी म्हणत नाही, सुंदरवरचं प्रेम की बाबा सरांनी सुंदर कमीत कमी 4 दिवसाचा जर गॅप द्यावा, नक्की सुंदर 2 दिवसावर जरी पळला तर झालेलं काय की मागच्या 15-20 दिवसामध्ये खूप मोठी मैदानं होती आणि मातब्बर मैदानं होती आणि त्या मैदानामध्ये की मोठी मैदानं होती त्याच्यामुळे आपण त्याला त्या पद्धतीनं काढला. आता इथून पुढे मैदानांची संख्या पण तुम्ही पाहतायत की एकदम कमी आहे. त्याच्यामुळे नक्कीच आता त्याला हळूवार पद्धतीने काढण्याचा प्रयत्न आहे. आमचं तर लक्ष आता जास्त बिनजोडकडेच आहे. कारण काय होतं इथं घाटावरती आता अशा पद्धतीचं जर व्हायला लागलं 3 फेऱ्याच्या मैदानात तर ते काय पळण्यात त्याचा अर्थ राहत नाही. नक्कीच चांगल्या पद्धतीने काढू आणि सुंदर नक्कीच भविष्यात सुद्धा नाव करेल याच्यासाठी आम्ही तीही काळजी घेऊ. सर तुम्ही मुंबईकडे लक्ष केंद्रित का केलं? आणि पहिली गोष्ट सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न पडला की तुम्ही पहिल्यांदाच राहुल भाईवर शिरत धरली, म्हणजे ही कुठली टॅक्ट? म्हणजे काय नाही बरं का, राहुल भाई खरंच माणूस म्हणून खूप चांगला व्यक्ती. तर व्यक्तिगतरित्या बरेच लोक मला फोन करून सांगतात राहुल भाई असा, राहुल भाई तसा. मात्र व्यक्तिगत तो माणूस माझ्यासोबत खूप चांगला आहे. प्रत्येकाचं एखाद्या व्यक्तीसोबत नातेसंबंध असतात. माझ्यासाठी तर तो खूप चांगला आहे. त्या माणसानं जनरली जर पाहिलं तर मला कधी त्या माणसापासून आजपर्यंत त्रास नाही, काय नाही. आणि व्यक्तिगत तो माणूस खूप मैत्रीच्या योग्य आहे असं मला वैयक्तिक वाटतं. आणि माझ्या दृष्टीनं मला बरेच लोक म्हणतात त्याच्याशी मैत्री का करताय, त्याला सहकार्य का करताय, म्हणजे की अशा पद्धतीने म्हणतात. पण नक्कीच ज्या माणसानं मला अडचणीत असताना माळशिरस हिंद केसरीला मदत केली, ज्या माणसानं माझ्या शब्दाखातर काही गोष्टी केल्या, म्हणजे काही गोष्टी या बैलगाडी क्षेत्राच्या पलीकडे सुद्धा आहेत. काही गोष्टी अशा असतात की ज्या फक्त इथं आपण बैलगाडी क्षेत्रापुरता विचार न करता काही व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा या माणसानं मला सहकार्य केलेलं आहे. मग या माणूस एवढा चांगला असताना मला या माणसाविषयी खूप जण फितवत आहेत, पण नाही मात्र तो चांगला आहे. आत्ताच मी सर्जा सुंदरचा 21 लाख रुपयांचा करार केलाय. कुणाला माहित आहे का नाही माहित नाही, त्या संदर्भातले ऑफिशियल पेपर सुद्धा पडलेले आहेत. सर्जा आणि सुंदर जून पर्यंत 21 लाख रुपयांच्या करारावरती त्यांची झाली आहे. दोन्ही बैल सुरुवातीला 11 लाख एका बैलाचा होता, पण नंतर तो दुसरा बैलाचा असा 10 लाख असा 21 लाखाचा आपला करार दोन्ही बैलांचा झालाय. आणि ते रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याणी या नावानंच मुंबईला पळणार आहेत. तर तो माणूस एवढं सहकार्य आपल्याला करतोय तर नक्कीच चांगला आहे. आणि बिनजोड खऱ्या अर्थानं एक चांगला खेळ आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये मुंबईमध्ये थोडंसं वातावरण दूषित झालं होतं, त्याला जबाबदार कोण हे ते लोकांनाच माहित. पण आपल्या दृष्टीनं जर आपण चांगल्या पद्धतीने खेळ केला असं मला वाटतंय तर नक्कीच चांगल्या पद्धतीने खेळ होऊ शकतो. प्रत्येकानं नियमांची काटेकोरपणे पालन केलं, आपल्यावरती काही जर जबाबदारी घेतली आणि आपण जर नियमांच्या चाकरीत वागलो आणि राहिलो तर मला वाटत नाही या शहर क्षेत्रात कुठं अडचणीत येईल. मात्र बैलगाडी मालकच सुधारायला तयार नाही. सर अनेक लोक अशी बरोबर म्हणते की मुंबईला जाऊ नये, बरं का, म्हणजे मुंबईला जाऊ नये की बाबा मुंबईचा खेळ लय बेकार, की तिकडे गेल्यानंतर म्हणजे अनेक चर्चा असतात की मुंबईत जायचं म्हणजे भीतीचं वातावरण, बाबा आपण कशाला मुंबईला जायला. काय हो सर खरोखर नक्की तसं काही नाही बरं का. आता की पहिल्या काळातला खेळ, आत्ता काळातला खेळ आणि थोडस बिनजोडकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. काही काही लोकांना असं वाटतं की सर बिनजोड म्हणजे कुठं ना कुठेतरी व्यक्तिगत वाद. असं काय नाही. जर आपण पुढच्या माणसांशी जर संबंध तसे प्रस्थापित केले तर मला वाटत नाही काय वाद होण्याचा प्रश्न आहे. म्हणजे आता सभा आमची बिनजोड त्या वरदानवाल्या परेश शेठ भंडारे बरोबर आहे, पण त्यांचे माझ्या मैत्रीचे संबंध आहेत. असं नाही की कारण ते मी एका पायऱ्यात पडले ना आता आमची शर्यत सुद्धा एकमेकांच्या विरोधात होते. जर आपण हे मैत्रीचे आणि सलोख्याचे संबंध एकमेकांविरोधात ठेवले, बघा हा खेळ आहे, उद्या तुमची बैल जिंकतील, आज आमची बैल जिंकतील, पण आपल्यातले मैत्री संबंध नातेसंबंध खराब होता कामा नाही. हा व्यक्तिगत तुमच्या स्वभावाचा भाग आहे. तुम्ही ती शर्यत वैयक्तिकरित्या किती घेताय. जर तुम्ही ती शर्यत वैयक्तिकरित्या घेतली, पराभवाच्या दृष्टीने घेतली तर तुम्ही त्याच्यातून मग वैयक्तिक वाद होणार. पण एक ऍज इट इज मैदानात असताना कोणाशीही मैत्री नाही.
मैदानात सगळ्यांशी विरोधात खेळा, मैदानात झाल्यानंतर मैत्री, पण मैदानात खेळताना कोणाशीच मैत्री असतो. पण मुंबईत झालंय काय माहिती का, मैदान खेळताना सुद्धा मैत्री पाहिली जाते. म्हणजे याच्या विरोधात बैल द्यायचा नाही, त्याच्या विरोधात बैल द्यायचा नाही. मग ह्याच्यामुळे ती वैयक्तिक वाद आणि दुश्मनी होत आहेत. सगळ्यांविरुद्ध खेळा, कोणी बी कोणाच्या विरोधात नावं फिरवा तर ही शर्यत होईल. आणि मैदानाच्या बाहेर मैत्री ठेवा, काहीच अडचण येणार नाही. तुम्ही मैदानातच विरोधी भूमिका घेताय, मैदानाच्या बाहेर बी विरोधी भूमिका आहे, मग तुमच्यात वाद होणारच ना. बरोबर आहे. सर आणखीन वायदी विषय काय बोलचाल? वायदी नक्कीच नक्कीच वायदी हा विषय आता खूप हे आहे. आता मी पण वायदी घ्यायला सुरुवात केली खरं सांगतो. कारण काय होतंय की प्रत्येक जण बैल मागतोय आणि अशा काय 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 वेळेस काय होतंय की एवढी मोठी बैल असतात आणि त्यांना जर उजेडात आणायचं असेल, आता बैल सर्वसामान्य बैलगाडी मालकाकडून आपण वायदी नाही घेत, पण जो करोडपती आहे फॉर्च्युनर मधून मैदानात येतोय, फॉर्च्युनर फोर व्हीलर मध्ये चांगल्या चांगल्या नामांकित मैदानात येतोय आणि त्याचा सर्वसाधारण बैल आहे, तेवढा आपल्या बैला एवढा त्याचा बैल पळत नाही, घ्या ना त्याच्याकडून वायदी, त्याला काय कमी आहे? तो सर्वसामान्य नाही हो. गळ्यात 10 टन 15 तोळ्याच्या चेन आहे आणि त्याला सर्वसामान्य म्हणायचं का तुम्ही? त्या बैलगाड्या मालकाकडून घ्या. मात्र सर्वसामान्य बैलगाड्या मालकाला बैल बिना वायदीच द्या. उदाहरणार्थ आता बघा, आम्ही आगामी मैदानात बबन दादांच्या रूमनला सर्जा देणार आहे का, आम्ही त्याच्याकडून पैसे घेणार आहे का? नाही घेणार, कारण तो सर्वसामान्य गाडा मालक आहे हो. ज्या सर्वसामान्य गाडा मालकाचा बैल पळतो त्याला आम्ही फुकाट देऊ, पण ज्याचा बैल पळत नाही तो आमच्याकडे जर बैल मागायला गेला तर आम्ही त्याला वायदी मागणार, कारण त्याचा बैल तेवढा पळत नाही ना, आम्ही ती रिस्क घेतोय ना, त्याच्याकडून आम्ही वायद्या घेणारच. आणि मी म्हणतो ज्याचा पळतो ना त्यांना पण घ्याव्या, कारण ह्यांना का सोडायचं? ह्यांना आपलं नाव करायचंय ना. तुम्ही बैलगाडी क्षेत्रात नाव कमवण्यासाठी आला, मग थोडा पैसा खर्च केला पण काही फरक पडणार आहे का? नाही. त्याच्यामुळं ज्याच्याकडे देण्याची कुवत आहे ना त्याच्याकडून अवश्य घ्या. सर आता तुम्ही वायदी विरोधात तुमचं स्टेटमेंट होतं, वायदी नाही घ्यायची. काय असं झालं की बाबा, म्हणजे काय संघर्ष? आता वायदी का घ्यायची? आता वायदी का घ्यायची नाही म्हणजे की मध्यंतरीच्या काळात माझा बैल तर पळत होता. आता तुम्ही असं म्हणू शकत नाही की माझा सर्जा पळत नाही. हा, जो आता परवाच्याच आता कालच्याच मैदानामध्ये सांगतो, ज्या गाडी मालकाची गाडी आम्ही सेमीला मारली, आम्ही हारलो असेल, पळून आमची गाडी कुणी मारली नाही. आमच्या गाडीचा त्या लॉबीचा काय विषय झाला तर एका गाडी मालकानं मला 75,000 रुपये वायदी मागितली. कालच्या सेमीत होता, 7 नंबर सेमीत. त्याला मी फोन केला पळायचा तर तो मला 75,000 रुपये कालच्या मैदानाला वायदी द्यावी. अरे म्हणलं माझा बैल पळतो तेवढा, तुझ्या बैलापेक्षा चांगला पळतो असं मला वाटतं, पण तू जर त्याला वायदी मागत असेल तर ते चुकीचं आहे. प्रत्यक्षदर्शी काल त्यानं बघितलं सेमीला आपली गाडी कुठं होती, सर्जेची गाडी कुठं होती. त्या गाडी मालकाला वायदी द्यायची काय कारण आहे? माझ्या बरोबरीच्या बैलाला मी काय वायदी देऊ? बरोबरीचा जेवढा माझा बैल त्या बरोबरीच्या बैलाला वायदी देणारच नाही ना मी, वायदी कसं देईल? पण जर एखादा खालचा बैल आहे, आपल्यापेक्षा कमी पळतो, तो गाडा मालक खूप चांगला आहे, पैशानं सदृढ आहे, मी घेणारच ना त्याच्याकडून. त्याच्याकडे देण्याची कुवत आहे, घ्या ना मग. त्याच्याशिवाय त्याचा बैल कसा उजेडात येईल? त्याला असा थोडीच देईल. सर अजून एक महत्वाचा मुद्दा की जर आपण काय काय लोक काय म्हणते ते की जर बैल उजेडात आणायचा म्हणलं कुठला पण, तर त्याला पैसे खर्च करून आपण ज्यावेळेस आता एखादा वासरू 1 लाखाला घेतले आणि 50,000 रुपये वायदी दिली, 1.5 लाख रुपये खर्च झाला तर 3 लाखाला बैल विकतो. हो बरोबरच आहे की. आता बघा प्रत्येक वेळेस प्रत्येकाचा बैल, आता आज तुमचं वासरू किती चांगलं पळते बघताय, म्हणजे भविष्यात म्हणजे एक आता तुमचं दुसरं वासरू आहे, भविष्यात तुमच्या वासराला पायऱ्याला अडचण येणार नाही ना. तुम्ही आम्हाला कधी पण सर्जा मागा, आम्हाला दिसतंय तुमचं तेवढं चांगलं पळतंय, तुमचं दिसतंय, पण ज्याचं पळतच नाही तेवढं पळत नाही तर तुम्हाला काय खर्च करावा लागेल? खर्च केल्यावर ते बैल उजेडात यावं लागेल. मी कुणाचं उदाहरण देत नाही, पण उदाहरण सांगतो. मल्हार, गंगोतीचा मल्हार 31 लाख रुपयाची खरेदी आहे त्या मालकाची 31 लाख रुपयाची खरेदी आहे. आज तो बैल चांगलाच आहे, पळतोय, पण काय करणार, तो थोडासा मागे गेला होता, 1-2-3 मैदान गुलालात नव्हता राहिला. पण त्या मालकाने मला विनंती केली, सर मला बैल द्या, तुम्हाला थोडंफार 10-20 हजार रुपये देतो आणि भाडं बिडं देतो, कारण जर अनफॉर्च्युनेटली तुमचा बैल हारला तर तुमच्या बैलाचं काहीतरी नुकसान व्हायला नको. कारण जर तुम्ही चांगल्या पायऱ्यात पळला, चांगल्या बैलात पळला तर तुम्ही बक्षीस पात्र व्हाल. तर गुलालाला 10-20 हजार रुपये जनरल जर तुम्हाला दिले तर आम्ही तुम्हाला हो म्हणतो. मग त्यांना आम्हाला दिले, त्या माणसाला त्याचा बैल उजेडात आला. आज त्याला 2 मैदानाला पुढचे पायरे झाले. म्हणजे काय की त्या माणसानं 31 लाख रुपयाचा बैल खरेदी केला, याचा अर्थ तो माणूस 31 लाखाचा बैल खरेदी करतोय, फॉर्च्युनर घेऊन येतोय मैदानात, म्हणजे तो सक्षम आहे, पैसे द्यायला सक्षम आहे. मग त्याचा बैल पण चांगला होता, थोडासा कमी पळत होता, पण तो उजेडात आणला. आता कुठेतरी त्याला गुलाल मिळाला 3-4 नंबरचा, जेणेकरून भविष्यात त्या मैदानाला पैरे होते. समजा एखादा बैल जर एक कमी पळत असेल, आता हे तुम्ही ह्या क्षेत्रात येऊन लय म्हणजे थोड्या दिवसात प्रगती केली, की जर कमी पळत असेल तर दुसऱ्या बैलाने त्याला वडला तर त्याचा पळ वाढतोय करायला. हो नक्कीच आहे, कारण त्याचा ताण निघतोय ना, की ज्यावेळेस
कसं असतं की तुम्ही एखादा जनरल पळतोय म्हणजे की आपण आता एक शर्यत असते, आपण कॉम्पिटिशन कोणाशी करणार? जर पुढे जर जास्त वेगानं पळणार असेल तर आपल्याला पण वेग वाढणार आहे ना. जर त्या बैलाला माहिती आहे माझा एवढाच वेग आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही, त्या वेगानं तो पळतोय, मात्र त्याच्यापेक्षा जास्त वेगानं जर पुढे पळणार असेल तर त्याला ओढून घेते, मग नंतर त्याची पळण्याची क्षमता वाढते, आपल्याला बी कळते आपल्या बैलात एवढी क्षमता आहे. नक्कीच त्याच्यामुळे जास्त पळणारा बैल जर त्याच्या पायऱ्यात असेल तर त्याचा पण ताण निघतोय आणि तो पुढे त्याची स्पीड वाढत जाते. बरं, आता तुम्ही बैलगाडीनं काय शिकवलं, तुम्हाला बैलगाडीनं काय दिलं तुम्हाला? नक्कीच या बैलगाडी क्षेत्रानं खूप सारे अनुभव दिलेत, कारण या बैलगाडी क्षेत्रात खूप कमी दिवसात सुद्धा प्रसिद्ध होता येते. म्हणजे खूप कमी दिवसात, म्हणजे नाव होतं फक्त तसा बैल पाहिजे, बैल तसा पाहिजे. या बैलगाडी क्षेत्रात संयम खूप महत्वाचा आहे, संयम खूप महत्वाचा आहे. या बैलगाडी क्षेत्रानं अजून शिकवलं की जास्त विजयानं कधी हुरळून जायचं नाही आणि पराभव झाला म्हणून खचून जायचं नाही. दिवस हा तुमचा येतच असतो, दिवस हा तुमचा येतच असतो. त्याच्यामुळं प्रयत्नशील राहा, कृतीवादी राहा आणि ज्यांना तुम्हाला फसवले ती लोक फक्त लक्षात ठेवा, संयम प्रत्येकाचा होता, शांतता संयम आणि कार्यक्रम होतोय. बरं, आता बैलगाडी क्षेत्रात नुसतं बैल पळून सर चालतोय का थोडं पैसे लागतात? नाही ना, बैल पळून चालतोय, थोडासा पैसा पाहिजेत बरं का. कारण काय होते, पळणारा बैल असेल ना एक तर त्याचं नाव होणार. आता गर्णिकेचा राजा पळणारा बैल आहे, गरीबाचा बैल आहे, नाव होतच. पण तुम्ही आता पाहताय की काय काय लोक कशा पद्धतीनं करतायत, काही गोष्टी सगळ्याच गोष्टी इथं बोलता येत नाहीत. बैल पळत असला तर नाव होतच. आणि कसं आहे की जर बैल उजेडात आणायचा असेल तर थोडाफार खर्च करावाच लागतोय. बरं, आता इथपर्यंत यायला सर किती पैसे घालवलं? आतापर्यंत कोटभर रुपये गेलेत सहज, कोटभर रुपयाची बैलच घेतली. कोटभर रुपयांची बैलच घेतली, पण बैल नाव करतायत नक्कीच. आता आज बघा, आज सुद्धा सर्जाला 61 लाख रुपयाला मागितला. विकास सर तुम्हाला माहितीये, त्यांचा काल परवाच फोन आला होता, सर 61 लाख रुपयाला हाय असा बैल, सर्जा नाही सॉरी सुंदर 61 लाख रुपयाला मागणी आहे, पार्टी आहे, काय करायचंय? तर मी म्हटलं विचार करतो, 2 दिवसात तुम्हाला सांगतो. म्हणजे आपण 18,51,000 सुंदर घेतला गामा वाघमोडे यांच्याकडून, तर त्याची किंमत 61 लाख झाली. म्हणजे मी थोडाफार खर्च केला म्हणून आज तो नावारूपात आला, पण त्याच्याकडे तेवढा पळ पण आहे, म्हणजे ती क्वालिटी आहे त्याच्याकडे. सर सुंदर दोन्ही खांदे बाहेरचा तयार होऊ शकतो. आता पळतोय आणि आता तुम्ही बिनजोड धरली, म्हणजे एवढं त्यावर ठाम विश्वास आहे ना, आपण बिनजोड जिंकणार एवढा सुद्धा विश्वास आहे आपल्याला. असं इतकं पैसे तुम्ही म्हणजे हे करताय, असं कधी कुणाचा विरोध किंवा कुणी काय समजवलं तुम्हाला ह्या नादात येऊ नका? बरेच जणांना मला सांगितलं की या नादात येऊ नका, कारण मला तर वाटतं 1 कोटी रुपये म्हणजे माझ्यापेक्षा आहेत असे बैल बरं का. म्हणजे उदाहरणार्थ आता सोपन मी काय आता भैयांना टीका करत असं भाग नाही, 61 लाखाला आपण सर्जा घेतला, त्याच्यानंतर भैयानं 20 लाखाची बैल घेतलीच ना. म्हणजे घेतच व्यवहार हा चालूच आहे. म्हणजे भैया जरी म्हटले की मी या नादात निवृत्त होतोय, पण नाही ना झाले, ते नाद सुटलाय का नाही. म्हणजे ते पण नवीन बैल घेतात, ट्राय करतात. आता 5,51,000चा त्यांना नांद्या घेतलाय, 2-3 मैदान झाले त्याला गट पण निघाला. पण असं नाही की प्रयत्नशील आहेत ना, ते पण काय प्रयत्नशील आहेत, ते नवीन वासरांचा शोध घेतात. म्हणजे प्रत्येक जण इथे इन्व्हेस्टमेंट करतोय, नवीन बैल घेण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यात कुठं काय कायांना यश मिळते, काय कायांना यश मिळत नाही. म्हणजे कसं आहे की या क्षेत्रात बरेच जण खरेदी करतायत. आता तुम्ही बघता अलीकडच्या कालखंडात आदतच्या भरपूर खरेदी व्हायला लागले. कोण 11 लाखाची खरेदी कोण करतोय, कोण 13 लाखाची खरेदी करतोय. मला तर काल परवा असं कळलं की त्या झऱ्याच्या पाकऱ्याला कुणीतरी 51 लाखाला मागितला तरी दिला नाही. झऱ्याचा पाकरा आता चर्चेत आहे, असे सारखे गोड. त्याच्यानंतर काल बघा अर्जुन नावाचा बैल पळला, त्याची किंमत 31 लाख रुपये गेली, तरी ते म्हटले देत नाही, तो पण आदत आहे. त्याच्यानंतर तो दुसरा कालच्याच मैदानात अजून एक बैल पळला, त्याचं नाव आहे काय, तो ह्याचाच विजय राठोडे यांचाच बैल आहे, तो काळा बांडा बैल आहे. आय थिंक त्याचं नाव काय आहे, ब्लॅक म्हणून बैल आहे बघा, काळ्या कलरचा बैल आहे, छोट्या पक्षावरती पळला. पहिल्यांदा सिकंदर पळला होता, तर त्या सुद्धा बैलाची किंमत 21 लाख रुपये झाली. म्हणजे तेवढा त्याचा पळ आहे हो, जर तुम्ही पळ दाखवला तर तेवढी किंमत होतेच. सर म्हणजे ही बैलगाडी क्षेत्र आहे, कुठं हार कुठं जीत, कुठं हार, पण तुम्ही सगळीकडे जिंकताय. फलटणच्या मैदानात तुम्हाला दोन्ही पण नाराज. हा नक्की घरच्या मैदानातच का पराभव होतं हेच कळत नाही. कुठेतरी घरच्या मैदानात गुलाल नशिबातच नाही काय असं वाटतंय, पण नक्कीच आगामी मैदानात कुठं ना कुठेतरी गुलाल घेऊ नक्कीच. बरं, आता अनेक चर्चा आहे, तुम्ही आता ह्या क्षेत्रात आहे, लिंबू नारळ खरा आहे? आता लिंबू नारळवर तर माझा विश्वास नाही, पण बरेच लोक मला सांगतात सर तुम्ही आता 6-7 महिने तुम्हाला नंतर कळेल. कोण म्हणतं बैल माझा बांधला, आणि असं सुद्धा आहेत या बैलगाडी क्षेत्रात काय काय लोक की कोण खिशात लिंबू घेऊन येते, खिशात अंगारा घेऊन येते.
कुठं कुठं श्रद्धा असावी बघा. श्रद्धा देवावरती प्रत्येकाची, तुम्ही सुद्धा आता देवावर नाऱ्या बघा, माती टिळ आहे तुमच्या. मात्र श्रद्धा आणि अंधश्रद्धा, श्रद्धा देवाला पाया पडणे ही श्रद्धा झाली आणि त्याला नारळ फोडणे आणि काहीतरी मागणे ही एक प्रकारची अंधश्रद्धा आहे. आणि त्या अंधश्रद्धेवरती माझा विश्वास नाही. देवावर आमचा विश्वास आहे. देवा विश्वास आहे. देवाला जायला आम्ही कुणाला विरोधच करत नाही. पण तुम्ही जर तिथं काहीतरी जाऊन तिला अंधश्रद्धेचं चुकीचं करत असाल, म्हणजे कुठं लिंबूच उतरून टाक, कुठं कायच उतरून टाक, कोण म्हणते माझा बैलच बांधला, कोण म्हणते त्याच्या दिवृसच केलं, अशा ज्या गोष्टी आहेत, या गोष्टीवर माझा वैयक्तिक विश्वास नाही. ज्याचा असेल ते करतायत. आणि काही काही जुने जाणते म्हणतात हे असं असतं, असं थोडं असेल तर मला तर वाटतंय मी 4-5 निदर्शन झालं. नाही, काय लोक लय काय काय असतात. कोण म्हणते फाटीच्या समोर खिशात हात उभं राहायचं नाही, असं हाताची घडी घालायची नाही, बैल बांधताना असं करायचं नाही, फाड्याचं बांधायचा, बरेच काय काय ह्या प्रथा. पण मला ह्या प्रथा वगैरे आवडत नाहीत. तुमचा बैल पळणार असाल ना, तो कुठेही पळतो, कसाही पळतो आणि पळतोच. असा कुठं बैल बांधला जात नाही. काय असं जर असतं तर मी सर 5-6 मंत्र घेतले असते आणि चांगले चांगले बैल टॉपचे असे बांधून टाकले असते. एवढा पैसा बैलगाडी खर्च करतोय, त्या मांत्रिकाला दिला असता ना. अनेक लोक तुम्हाला पण म्हणत असतील सर काय तुमची बैल कशी काय पळते ती. असं नाही करणार. आता लय जण म्हणतात सर तुम्ही काय बांधी करताय, सरांची बांधी असली काही कडक वगैरे बैलच चांगलीच बैलच पळतात. तर मित्रांनो सविस्तर चर्चा झाली आज आणि आलतो इथं. सर म्हणलं या अकॅडमी आलो, बघितली सरांची अकॅडमी. सर काम बघत सगळ्या गोष्टी करतात. महत्वाची गोष्ट म्हणजे कसं होतं, नुसतं बैल नवीन पोर आली ती सर, आता नवीन पोर आली बघा तुम्ही, काय काम करत नाही ती काय नाही. आणि ह्याच्यात त्यांना काय सांगचाल तुम्ही? नक्कीच मी पहिल्यापासून सांगितलं की तुम्ही तुमचा व्यवसाय बघत आहात ना जोपासा. बरीच मुलं बघतो मी निवांत फिरत असतात, ते काय का आमच्याकडे पण फिरतात. पण आम्ही कुठं ना कुठं तरी त्या पोरांना मैदानात आल्यानंतर 500-1000 रुपये देतो. जिंकल्यानंतर सर्व बक्षीस मी तर नाना देतो, तुम्हाला पण माहिती आहे. तर नाना ती विभागणी सर्व पोरांच्यात काय, त्याच्यामुळं आमच्या मागे जे पोर आहेत त्यांना कुठं ना कुठं तरी एक मैदानात महिन्यात 5-7-8-10 हजार रुपये तर आपले मिळत आहेत. म्हणजे प्रत्येकाला एक 5-6 जरी गुलाल झाले तर 1000 रुपये आपण 5-6 हजार रुपये त्याला देतो. म्हणजे जनरली आपण जेवण खावण तर आपण सगळं त्यांचं बघत असतो. मात्र जे खरंच बेरोजगार आहेत तर त्यांनी कुठं ना कुठेतरी आपल्याला नोकरी बघा, व्यवसाय बघा आणि आपल्या उदरनिर्वाहाचं साधन निर्माण करा, जेणेकरून भविष्यात तुम्हाला काही अडचण येणार नाही. कारण मालक हा मालक असतो, तो आपलंच बघत असतो, त्याच्यामुळे तो तुमचा जास्त विचार करणार नाही. तर कृपया आपला व्यवसाय नोकरी कसं करता येईल याच्याकडे लक्ष द्या. आणि मग या नादाकडे बघा, हा नाद मोबाईलवरून पण पाहता येतो. बरं, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या खेळात जर सक्सेस मिळत असेल तर हुकमी एक्का पाहिजे. नाही नक्कीच हुकमी एक्का. तुमच्याकडे हुकमी एक्का कोण आहे? नक्कीच आमच्याकडे हुकमी एक्का आहे विठ्ठल नाना. खऱ्या अर्थानं आमचा हुकमी एक्का तो नानाच आहे. कारण या क्षेत्रात नाना आहे म्हणून मीच आहे. नाहीतर मला या क्षेत्राचा काहीच माहित नाही. म्हणजे माझे बैल नानाकडे समजाय असतात, त्याचं खानपान आहार हे सगळं नाना बघतात, गाडी पळवण्यापासून सगळं नाना बघतात. त्याच्यानंतर ते त्या पोरांचं नियोजन सगळं नाना बघतात, गाडीत बैल भरून आणण्यापासून सगळं नाना बघतात. मी फक्त एक मालक आहे, बाकीचं सगळी जबाबदारी नानांची आहे. नानासारखा माणूस माझ्यासोबत आहे म्हणून आज आहे, नाही तर कुणाला ड्रायव्हर बघायला लागतोय, कुणाला सुट्टी मेकर बघायला लागतोय, धरायला तर माणूस नसतो. आता काल उदाहरण बघत होतो मी, वैभव आपले साळुंके सगळ्यांना माहिती आहे, तर ते त्यांच्या मित्राच्या बैलावर आले होते आणि वैभव आपलं त्याला म्हणला अरे बैल धराय कोण आहे, खाली पुढे कोण थांबले बैल धराय सुटल्यानंतर, तर तो गाडा मालक म्हणला अरे कोणच नाही, कोण तर धरल. म्हणजे अशा पद्धतीची अवस्था, म्हणजे नियोजन पाहिजे. वैभव हसला, काय करेल मग, पर्याय नव्हता, बैल धरायचं कोण नाही पुढे म्हटल्यावर. म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी. तर मित्रांनो कसं असतंय, कुठल्याही यशस्वी पुरुषामाग म्हणते ती तसा स्त्रीचा हात असतो. मॅडम बद्दल काय सांगतात? नक्कीच. आता मी ज्यावेळेस मैदानात असतो त्यावेळेस हा एवढा वाढवलेला कारभार आहे, हे सगळं मॅडमच पाहत असतात आणि ते आहेत म्हणूनच मी मोकळ्या चांगल्या आहे आणि मुक्तपणे फिरू शकतो, मैदानात जाऊ शकतो. आणि कारण हे पोरांना भरती करणं, आता तुम्ही आल्यापासून बघताय मी बऱ्याच मुलांना कुठं फॉर्म भरायचे, काय भरायचे या गोष्टी सांगत असतो. कारण हे कुठं ना कुठं तर काम आहे, जबाबदारी, त्यांच्या करिअरचं जबाबदारी आपल्यावर, आणि तेवढं लक्ष देणं मी नसताना मॅडम यशस्वीरित्या पार पडतात, त्याबद्दल मी त्यांचा देखील आभार आहे. धन्यवाद मित्रांनो.